हाय मैत्रिणो, बघा मी इथं घेते सुगड म्हणता का खण म्हणताय मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. कारण आमच्या गावाकडे तर ह्याला खणच म्हणतात. तुमच्याकडे काय सुगड म्हणतात का काय म्हणतात मला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी पण कन्फ्युजन होती की ह्या ताईंकडे घेताना ना ह्या कुंभारवाल्या ताईंकडे, पण मला पण कळत नव्हतं की नक्की ह्याला काय म्हणतात. तुम्ही काय म्हणता नक्कीच सांगा. माझी मैत्रीण पण सोबत होती बघा, ही आणली चिवची मम्मी आहे ही, आणि तिनं पण घेत होती तिच्या जावेसाठी तिच्यासाठी आणि तुळशीसाठी पण घेत होती. आणि आम्हाला भाज्या पण घ्यायच्या होत्या बघा, इथं भाज्या पण बघत होतो, पण चिव काय राहत नव्हती. चिवच्या मम्मापाशी पण राहत नव्हती, कोणापाशीच राहत नव्हती. तर मी आवळून धरून बसली आपली तिच्यापाशी आणि तिला म्हणलं सगळ्यांसाठीच काढ, म्हणजे आपण सगळेच घेऊया. तर गर्दी तर खूप होती बरं का, जशी काय वर्षात पण गर्दी नसती एवढी गर्दी होती कॅम्पवरती. त्यामुळं बाजारात खूपच गर्दी होती. आम्ही बरं सामान घेतलं खरेदी करून. आता म्हणलं फायनली घरी जाऊया, कारण खूप कंटाळा आलाय फिरून फिरून. बघा मी आता आले घरी. तर ही जे दिसतंय का गव्हाचा ओंब्या, आमच्याकडे रानात जाऊन कुठून पण आणतो आम्ही जाऊन. तर बघा मिक्स भाजीसाठी भाजी घेतली, ही खण आहे. आमच्या गावाकडे रानामध्ये ना गेलं की कणीस, ऊस, बोरं, वाळकं जे काय असतं हे सगळं आमच्या गावाकडे मिळतं. पण सिटीमध्ये राहायचं म्हणलं की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खरेदी घ्यावं लागतं. कारण कुठलीच गोष्टी पैशाशिवाय काहीच नाही. तर पैसा आहे तर सगळेच वस्तू मिळतात, नाहीतर काही आपण वाण खण जी काय खरेदी केली ह्याचा मोठा ब्लॉग मी काढलेला आहे. आपला उद्या येईल, नक्कीच बघा. मिनी ब्लॉग कसा वाटलाय नक्कीच सांगा. बाय.